वेंगुर्ला नगर परिषदेने झिरो वेस्ट सिटीची संकल्पना राबवून झिरो लँडफिल सिटी निर्माण केली आणि त्याचं अनुकरण कर्जत माथेरानमध्ये मी तिथे मुख्याधिकारी असताना तिथेही केलं। हा प्रकल्प अत्यंत यशस्वी झाला आणि ते आजपर्यंत शाश्वतपणे चालू आहे। अशा पद्धतीने झिरो वेस्ट सिटीची संकल्पना 2015 मध्ये अस्तित्वात आल्यानंतर तो वेंगुर्ला पॅटर्न हा शालेय अभ्यासक्रमाचा विषय बनला आणि अनेकांसाठी अनुकरणीय असा विषय ठरला। ज्या काही लँडफिल साईट आहेत त्या मोकळ्या झाल्यानंतर तिथं वृक्षारोपण केलं तर खूप चांगल्या पद्धतीने तिथं वृक्षांचं आच्छादन होऊ शकतं। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य, पाण्याची टंचाई आणि तेथे वनांचं प्रमाण कमी आहे, या बाबीचा विचार करता तिथं वृक्ष चळवळीला लोक चळवळ बनवण्याचा ध्यास आम्ही घेतला आणि त्यामुळं तिथं वृक्षरोपण हा एक मुख्य उद्देश ठेवून आम्ही काम चालू केलं आणि त्यासाठी स्वतःचीच एक सीड बँक असावी, स्वतःची एक रोपवाटिका असावी ही संकल्पना पुढे आणली आणि सर्व नगरपालिकेमध्ये आम्ही रोपवाटिका तयार केल्या। त्यासाठी लागणारे जे बिया आहेत त्या सर्वप्रथम आम्ही 27 सप्टेंबर 2023 रोजी नगरपालिकेमध्ये या सीड बँकेची स्थापना केली। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना ती संकल्पना पुढे घेऊन आम्ही 75 वेगवेगळ्या देशी प्रजातींच्या वृक्षांच्या बिया संकलित करण्याची मोहीम हाती घेतली। आम्ही सर्व स्टाफसह उन्हाळ्यामध्ये जे काही झाडांच्या बिया तयार होतात त्या बिया तत्पूर्वीच आम्ही ती गोळा करून ठेवलेल्या होत्या। सर्व बियांचं संकलन आमच्या स्टाफ मार्फत आम्ही सर्वांनी ही मोहीम राबवून वेगवेगळ्या देशी प्रजातीच्या बियांचं संकलन केलं। माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे मॅडम यांच्या हस्ते त्याचं आम्ही उद्घाटन केलं। त्यानंतर पूर्ण सर्व जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायतीमध्ये ही सीड बँक स्थापन करण्याचं अनुकरण केलं गेलं आणि प्रत्येक ठिकाणं रोपवाटिका तयार केली आणि सर्वप्रथम आम्ही रोपांच्या निर्मितीला चालना देताना ज्या कचऱ्यामध्ये दुधाच्या पिशव्यांचं संकलन होतं ह्या कचऱ्यामध्ये येतात, परंतु त्याचं वेस्ट टू बेस्ट अशा पद्धतीनं आम्ही त्याच्याकडे पाहून सर्व दुधाच्या पिशव्या ह्या रोपवाटिकेसाठी माती संकलित करून त्याच्यात बिया राबवण्याची संकल्पना आम्ही अस्तित्वात आणली। अशा पद्धतीनं सर्व नगरपालिकेमध्ये सर्वप्रथम दुधाच्या पिशव्यांचा वापर या रोप निर्मितीसाठी केला। त्यानंतर जर आवश्यकतेनुसार जर मोठ्या साईजची पिशवी असेल आणि त्याला रोप 2 वर्षासाठी ठेवायचं असेल तर अशा पद्धतीने काही मग मोठ्या साईजच्या पिशव्या विकत घेतल्या, परंतु आम्ही 1 वर्षासाठी जर रोप तयार करून ते लावायचं असेल तर त्यासाठी दुधाच्या पिशव्यांचं प्राधान्य दिलं आणि अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये जवळपास 5 लाख रोपांची निर्मिती करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आणि या सर्व मोहिमेमध्ये अगदी बिया संकलनापासून रोप निर्मितीपर्यंत शून्य खर्च झाला, कारण सर्व स्टाफनी हा छंद म्हणून या मोहिमेकडे पाहिलं आणि अशा पद्धतीनं बिया संकलनाचं, बिया रुजवण्याचं, त्याची वाढीचं हे सर्व नियोजन आहे त्या स्टाफमध्ये, आहे त्या यंत्रणेमध्येच करण्यात आलं। या सीड बँकेला राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत साहेब, नीलमताई गोरे मॅडम, संजय बनसोडे साहेब या सर्व मान्यवरांनी भेटी दिल्या आणि याचं कौतुक केलं। त्याचबरोबर या सीड बँकेचा उपयोग प्रामुख्याने जो बालमनावर जो परिणाम होतो तो एक आम्हाला यातून दिसून आला। प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा सीड बँक तयार करायची कल्पना यामध्ये सुरू झाली। जर बिया म्हटलं तर सहजपणे आपल्याला काही ठराविक जातीच्या झाडांच्या बिया लक्षात येतात। या बियांची ओळख सुद्धा होणं गरजेची आहे। तामन हे आपल्या राज्याचं फुल आहे, परंतु त्याच्या बिया कशा असतात, ते रुजतं कसं, किंवा भावा ह्या उन्हाळ्यामध्ये एकदम गोल्डन शॉवर त्याला म्हणतो आपण, तर ते एकदम पिवळं एकदम असं झाड पूर्ण होऊन जातं, तर त्याच्या बिया कशा असतात आणि त्याची उगवण क्षमता कशी असते, त्याची डॉर्मन्सी जास्त असते, ते बिया घासून त्याला व्यवस्थित लावल्या तरच त्या उगवतात। ह्या सगळ्या गोष्टीची अभ्यास लहान मुलांमध्ये किंवा वेगवेगळ्या लोकांमध्ये, आमच्या नगरपालिका स्टाफमध्ये या सगळ्या गोष्टीचा अभ्यास सुरू झाला आणि किंजळ असेल, वारंग असेल, मुरुड शेंग असेल, रिठा, कवड, गोरख चिंच, महारू, कुवरी, बोंडारा, पिंपळ, हिरडा, चिल्लर, आंबा, जांभूळ, पोपळा, ऐन, टेटू, वावळ अशी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या बिया आणि त्यांची ओळख आणि त्याची रुजवण, त्याची उगवण कशी होते, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास एक कुतूहल म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यांनी सगळ्यांनी यामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला।